पंडित नेहरूंपासून महात्मा गांधींपासून सरदार पटेलांपासून सर्व लोक विरोध करायचे. हिंदू कोड बिलला सर्वात जास्त विरोध पंडित नेहरूंनी केला होता. हिंदू कोड बिल म्हणजे काय होतं? मुद्दा मामा लोकांना आज या जाती जातीमध्ये भांडणं लावणारे जे हरामी आहेत, जे दलाल आहेत, ज्यांनी धर्माच्या नावाची गांजा, धर्माच्या नावाची नशा आमच्या इथल्या ओबीसींना, इथल्या एसटी आदिवासी बांधवांना, ओबीसी किती आहे? 54% आहेत भारतात. आदिवासी किती आहेत? 11% आहेत. महाराष्ट्राची सांगतो म्हणजे 54% 11% आदिवासी आणि ओबीसींची संख्या. ओबीसीचा लॉंग फॉर्म आहे अदर बॅकवर्ड क्लास किंवा ओबिडियंट बॅकवर्ड क्लास. असं आहे आज्ञाधारक. आम्ही सगळे आज्ञाधारक आहोत. आम्हाला महाराज लोक जे म्हणतील ते ऐकायला फार बरं वाटतं. महाराजांचे अनेक सत्संग असतात. मी माग याला आलो होतो तुमच्या साहित्य संमेलनात, तेव्हा सांगितलं होतं की पतंजलीचं च्यवनप्राश बोगस आहे. सांगितलं होतं का नाही? लोक मला येड्यात काढत होते त्यावेळी. पण आता रामदेव बाबाचा गुडघा खराब झाल्यावर बाबा कुठे गेले ऑपरेशनला? जर्मनीला गेले. तेव्हा सांगितलं होतं की जर्मनीला जाऊन बाबाचा गुडघा का खराब झाला हा विषय पीएचडीचा हा वेगळा विषय आहे, तो थोडा बाजूला ठेवूया. पण या लोकांनी धर्माच्या नावाने जे लुटलेलं आहे, दहशत दाखवता तुम्ही. कसली दहशत रे? ती काय ती बाई, ती कर्नल, ती काय ती साध्वी नाही हो. साध्वी म्हणायच्या लायकीची तरी आहे का? साध्वी हा शब्द चांगल्या माणसाला शोभतो. आम्ही प्रत्येक स्त्रियांचा सन्मान करणं हे शिवाजी महाराजांनी आणि बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे. स्त्री ती शत्रूची असो, फडक्याची असो, की आमची ती आमच्या मनातली देवता आहे, ती आमची बहीण आहे. ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. लोक म्हणतात बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला, पण हिंदू धर्माच्या स्त्रियाच्या उन्नतीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल निर्माण केलं. हे किती लोकांना माहित आहे? आज माझ्या बहिणी त्या कुठल्याही समाजाच्या असो, प्रसूतीची रजा जी मिळते ते उपकार बाबासाहेबांचे आहेत. कामगारांना 12 तासावरून 12 आवर्स वर्किंग असायचं, ते 8 तासावर जे 4 तास कमी केले ते बाबासाहेबांनी केव्हा केलेले आहे. पती गेल्यानंतर पतीच्या संपत्तीमध्ये बरोबरीचा वाटा जो मिळतो ते हिंदू कोड बिल आहे. की आज विधवा असणाऱ्या, जर आमच्या घरात कोणी विधवा बहीण असेल, तिचा पती गेला असेल तर तिच्या संपत्तीमध्ये बरोबरीचा वाटा मिळतो. हे बाबासाहेबांचे उपकार आहेत. इतकंच नाही, प्रसूतीची रजा असेल, शनिवार रविवारची सुट्टी, आज जी सुट्टी आहे शासकीय कर्मचाऱ्यांना आज आणि उद्या, बाबासाहेबांची कुठं तुम्हाला कुठेही लावा तुम्ही, बाबासाहेबांचं रसायन एवढं खतरनाक आहे की बाबासाहेब जर नसते तर हिंदू कोड बिल निर्माण व्हायला विरोध. मंत्रिपदाचा राजीनामा ओबीसीच्या आरक्षणासाठी दिला बाबासाहेबांनी. ओबीसीचं आरक्षण हे मान्य करत नव्हते. बाबासाहेबांनी प्रेशर निर्माण केलं यांच्यावर. धूळ खात पळून ठेवलं होतं ओबीसीचं आरक्षण. त्यानंतर इथं काका कालेलकर आयोग आणला, तोही यांनी 2-2.5 वर्ष त्याचं घोगळं भिजत ठेवलं. नंतर इथं मंडल आयोग लागू झाला, पण त्याला लागू केलं नाही. मंडल आयोग सुद्धा नंतर निर्माण झाला आणि नंतर आरक्षण भेटायला लागलं. म्हणजे आरक्षणाची पाळंमुळं आम्हाला समजायला लागली. कालेलकर आयोग कोणी लावला? मंडल आयोग कोणी लावला? म्हणजे बाबासाहेब ओबीसीचे आहेत, बाबासाहेब इथल्या मराठा समाजाचे आहेत, बाबासाहेब इथल्या शेड्यूल ट्राईबचे आहेत, बाबासाहेब इथल्या शेड्यूल कास्टचे आहेत आणि बाबासाहेब मुसलमानाचे आहेत. एवढंच नाही, भारतात जन्माला आलेल्या प्रत्येकाचे, अगदी ब्राह्मणांवर सुद्धा उपकार महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत, हे समजून घ्या. म्हणून पण बाबासाहेबांचं नाव जरी काढलं तर लोकांना असं कसं तरी वाटतं. कसं तरी आपल्यातले जे स्टँडर्ड आहेत ना, स्टँडर्ड म्हणजे अति श्रीमंत, ते कधीच जय भीम म्हणणार नाही, ते नमस्कारच म्हणतात. आपण त्यांना म्हणा जय भीम साहेब. काल भेटला मला शिर्डीच्या मंदिरात परवा एक जण साईबाबाचं दर्शन घेताना, गुलाबाचं ताटाचं फुलाचं ताट घेऊन बायको सोबत असा चालला होता. खंडारे नाव, बँक ऑफ महाराष्ट्राचे मॅनेजर. खंडारे ओळखीचे होते. म्हटलं खंडारे म्हणजे हे आडनाव आपल्यातच आहेत ना, जुने हे नाव आपल्यातच आहेत आपल्या बहुजन समाजामध्ये. झिपऱ्या, कचऱ्या, धोंड्या, गोट्या, दगड्या, हे आपल्यातले जुने कोतवाल बुकाच्या नकली. बघा तुम्ही नावं ठेवायचा कुठं अधिकार होता चांगला, तरी तुम्ही आता नावं काय ठेवता मुलांची? चिऊ, काऊ, ही नाव आहेत. ही नावं कशी ठेवावी याचे उदाहरण म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेबांच्या एकूण अपत्यापैकी सर्वात मोठ्या अपत्याचं नाव यशवंत होतं. बरोबर आहे? बाबासाहेबांच्या पहिल्या मुलाचं नाव यशवंत. यशवंत नाव का ठेवलं त्यांनी? कारण बाबासाहेब ज्यांना गुरु मानायचे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी दत्तक घेतलेलं बाळ, त्याला सावित्रीनं दिलेलं नाव ते यशवंत. शाहू महाराज ज्या कागलच्या घाडगे घराण्यामधले आहेत, त्यांचं घाडगे घराण्यातलं मूळ नाव यशवंत. म्हणून बाबासाहेबांच्या पहिल्या अपत्याचं नाव यशवंत. कोण्या महाराजकडे गेलेत काय बाबासाहेब? आता हल्ली ते आहे, ट्रेंड आहे. तो मुलगा झाला तर आजीला वाटतं की कोणीतरी महाराज कडून नाव ठेवावं. महाराज लोकांनी आपलं मेंदू हायजॅक केलेला आहे. महाराज म्हणतो किती वाजता झाला हा? ते म्हणतात 3:12. जसं हे घड्याळ घेऊन तिथं बसलेलं असतं. 3:12 झालं म्हणजे हे गोरज मुहूर्तावर, आपले काय ब्राह्म मुहूर्तावर झालेलं आहे. म्हणून मेष राशीवरून यांचं नाव ठेवावं. या महाराज लोकांनी सांगतो तुम्हाला, जी काही प्रज्ञा नावाची बाई आहे, प्रज्ञा पुरोहित, अहो पोलीसवाल्यांना सांगा
बाबासाहेबांचा विचार जिथं असतो तिथंच पोलिसांचा आदर आणि सन्मान असतो. समता सैनिक दल हे पोलिसांच्या सन्मानात बाबासाहेबांनी निर्माण केलं होतं. आपलं चोरलं ना त्यांनी, सगळं त्यांनी कॉपीराईट मारलेली आहे. बौद्ध पंचायत समितीच्या शाखा आहेत मुंबईमध्ये. या कशाच्या शाखा होत्या पूर्वी? बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या बौद्ध पंचायत समिती. इथं त्याला पॅरलल व्यवस्था RSSनी शाखा तयार केल्या ना. ज्या दिवशी बाबासाहेबांनी संविधान अर्पण केलं 26 नोव्हेंबरला, त्याच दिवशी या देशावर दहशतवादी हल्ला घडवला. जिथं हेमंत करकरे, तुकाराम ओळंबे, अशोक कामटे आणि साळसकर यांना शहीद व्हावं लागलं अजमल कसाबच्या विरुद्ध. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण आहे त्याच दिवशी यांनी बाबरी मस्जिद पाडली 6 डिसेंबरला. जो समता सैनिक दलाचा ड्रेस कोड आहे तोच यांनी हेरला. त्यांचा फुल पॅन्ट होता, यांनी हाफ चड्डी केली. काठी तीच ठेवली, डोक्यातली टोपी नीट होती, यांनी काळी ठेवली. पण अख्ख्या देशावर राज्य केलं. लक्षात घ्या, आजही ते करतायत. कारण आमचा बहुजन समाज शांत आहे. यांना धर्माच्या नावावर भडकवायचं असतं. अरे आम्हाला बोलणारे कोण? आम्हाला भडकवणारे कोण? मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, अहो जी लोक हेमंत करकरे सारख्या देशासाठी बलिदान देणाऱ्या एवढ्या मोठ्या शहीदांबद्दल इतकी नीच भाषा करू शकतात आणि त्यांना जर तिकीट मिळत असेल तर पोलिसांचा सन्मान जर हे करू शकत नसतील तर मग पोलीस प्रशासनाने कोणाला मदत केली पाहिजे? आपल्यासारख्याला, जे सामाजिक सलोखा जपतात. पण होतं काय उलट? तुमच्यावर 300-700 गुन्हे ठोकले का? अहो यांच्याकडून अपेक्षाच करू नका हो तुम्ही. यांच्याकडून म्हणजे जे शासनात बसलेले आहेत, ज्यांनी या देशाचं संविधान जाळल्यानंतर कुठली प्रतिक्रिया दिली नाही. 9 ऑगस्टला या देशाचं संविधान जाळलं गेलं. कुठे होते संविधानाचे पुजारी? लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही एकाला तरी विचारलं का? लोक मला विचारतात की मत कोण्या पार्टीला द्यावं. सांगतो, जो उमेदवार बाबासाहेब आंबेडकरांवर अर्धा तास बोलू शकते त्यालाच बाबासाहेबांच्या अनुयायांनी मत द्यावं. सोपं आहे. तुम्हाला खुश करायला तर अनेक पक्षाचे पुढारी येतात. बाबासाहेबांनी इतकं मोठं काम केलं. अरे किती मोठं केलं एकदा सांग की. बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं. अरे संविधान जाळलं त्यावेळी तू कुठे होता? बाबासाहेब आंबेडकर इतके महान होते. अरे बाबासाहेब मुर्दाबादचे नारे लावले त्या भडव्यांनी त्या जंतर मंतर दिल्लीला, त्यावेळी तू कुठे होता? हा प्रश्न जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण मुळात होते कसं, इथली न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडं? कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली आहे. कसे म्हणावे देशात लोकशाही? खुर्चीमध्ये खुन्याचे बसले खुले शिपाही. निष्पाप माणसांना हे घालतात गोळ्या आणि सत्कार चोरट्यांचे करतात राजेशाही. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास मांडणाऱ्या आणि भूकिल्ड करकरेच्या 100 प्रयोग लावण्याचा संकल्प करणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरेंना यांनी काय केलं? गोळ्या घालून ठार केलं. जे उत्कृष्ट पत्रकार होत्या त्या गौरी लंकेश, ज्यांनी या सनातन्यांचं पितळ उघडं पाडलं, त्यांना यांनी काय केलं? गोळ्या घालून ठार केलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ ज्यांनी प्रामाणिकपणे राबवून या थोतांडावर प्रहार केले, त्या दाभोळकरांना यांनी काय केलं? गोळ्या घालून ठार केलं. आणि पद्मविभूषण पुरस्कार कोणाला दिला? बाबा पुरंदरे नावाच्या शिवाजी महाराजांचं चरित्र विकृत करणाऱ्या नराधमाला. शब्द पत्रकार असतील तर एक एक शब्द ऐकून घ्या. मी शब्द फार सांभाळून वापरतो. शब्द माझं स्टेटमेंट तुम्ही छापणार नाही मला माहित आहे. मुझे जालिम का तरफदार नहीं लिख सकते, कम से कम वो मुझे गद्दार नहीं लिख सकते. जान हथेली पर रखकर बोल रहा हूँ जो सच, उसे इस देश के अखबार नहीं लिख सकते. ये मुझे भी पता है, लेकिन मैं बोलूंगा, जरूर बोलूंगा. शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना. मैं बैठकर लाशों पर गजल कह नहीं सकता. इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे, लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता, कभी नहीं रह सकता. बाबासाहेबांचा जर मी विचार मांडत असेल ते खरं आहे, ते बोललं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे चांगले शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अभ्यासक होते. पण बाबासाहेब आंबेडकरांचं शिवाजी महाराजांचं काय नातं आहे हे आमच्यापर्यंत काही कोणी येऊ दिलं नाही. बौद्ध समाजामध्ये जयंती होत असताना शिवाजी महाराजांना निदान अभिवादन तरी होतं. यावर्षी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे 25 वर्ष जे काही आपण काम करतो आहोत, मला सांगताना आनंद वाटतो की ओबीसी आणि मराठा समाजाने घेतलेल्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 25 कार्यक्रमामध्ये मी स्वतः एकटा वक्ता म्हणून होतो, जिथे एकही बुद्धिस्ट नव्हता, फक्त मराठा आणि ओबीसी होते. एवढंच कशाला, घटना बचाव परिषद जिंतूर परभणी या भागामध्ये मुसलमानांनी घेतली. म्हणजे या देशाच्या मुसलमानांना संविधान आपलं वाटतं, या देशाच्या मराठा समाजाला संविधान आपलं वाटतं, या देशातील ओबीसींना संविधान आपलं वाटतं, पण चट्टीवाल्यांना संविधान आपलं वाटत नाही.
ते म्हणतात ना, हम सत्ता में बैठे हैं संविधान बदलने के वास्ते. रेफरन्स पुरावा देतो हा, अनंत कुमार हेगडे, केंद्रीय मंत्री. ते म्हणतात ना, या देशाचा पहिला पहिला आद्य पुरस्कर्ता मनु है, मनु. गुरुजी बोलले होते ना नंदुरबारला, बोलले होते का नाही? मनू मनू नका करू गुरुजी, तुमच्या बापाची मनुस्मृती आमच्या बापानं तिकडे जाळून टाकली होती 1927 साली. तुम्ही कितीही बोंबललात ना, कितीही बोंबलू दे यांना, कोण्याही पक्षाचा नेता या देशाचा उल्लेख हिंदुस्थान म्हणूनच करतो. पण भारतीय राज्यघटना म्हणते, देश स्वतंत्र झाल्यानंतर, संविधान लागू झाल्यानंतर पहिली कलम जी आहे, इंडिया इट्स कॉल भारत, भारत हीच या देशाची ओळख आहे, हिंदुस्थान नाही. एका मताचं राज्य, एका जातीचं हे राष्ट्र होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे हिंदूंचं नाही. 18 पगड जाती, 12 बलुतेदारांचं, मावळ्यांचं हे स्वराज्य आहे. शिवाजी राजांचं जे मुस्लिम विरोधी चित्र यांनी रेखाटलं, या बदमाशांनी यांच्या परीने शिवाजी महाराज वापरलेले आहेत. छत्रपती शिवरायांचा मूळ इतिहास बघा. शिवाजी महाराज हे कोण्या धर्माच्या विरुद्ध नव्हते. कुठली मस्जिद शिवरायांनी पाडली नाही. नवीन मंदिर बांधायच्या भानगडीत महाराज पडले नाही. 365 किल्ले बांधले. कुठल्याही किल्ल्यावर सत्यनारायण घातलेला नाही. कोण्याही किल्ल्याला 4 लिंब हिरव्या मिरच्या बांधलेल्या नाही. कुठल्याही किल्ल्यावर काळी बावली बांधलेली नाही. पौर्णिमा अमावस्या हे थोतांड पाहून लढाया झालेल्या नाही. गोरीला वार किंवा गनिमी कावा मावळ्यांचा जो होता, हा सर्व अमावस्येच्या रात्री होता. अमावस्येला अटॅक मावळ्यांनी केला म्हणून मावळे जिंकले आणि मुहूर्त पाहून पेशवाई लढली म्हणून पेशवाई हरली. या देशाची पेशवाई सिद्धनाथ महाराजनं 1 जानेवारी 1848 ला याच महाराष्ट्राच्या मातीत काढून शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला. हा साक्षीदार आहे महाराष्ट्र. म्हणून तुम्ही कशाला घाबरायचं? अरे आम्हाला कोणती नशी जेल अजून नाही येत, लक्षात घ्या. भगत सिंगांचे वारस आहोत, बाबासाहेबांचे वारस आहोत. शिवाजी महाराज समजून घ्या. शिवाजी राजांचा वापर धर्माच्या नावावर लुटणाऱ्या या लोकांनी हिंदू आणि मुसलमानांच्या विरुद्ध वळवण्यासाठी केला. शिवाजी महाराज कौन थे? शिवाजी महाराज, जसं बाबासाहेबांना दलितापुरतं लिमिटेड ठेवलं ना, बाबासाहेब कौन थे? दलितों के नेता थे. दलितों के नेता, अरे मैं तो ओबीसी हूं. ओबीसी के लिए आरक्षण पहिल्यांदा बाबासाहेबांनी 340 कलम माझ्यासाठी लिहिलेली आहे. 341 नंतर मग आदिवासींसाठी आणि स्वतःच्या जातीचा विचार नंतर आहे 342 मध्ये. बाबासाहेबांनी निर्माण केलेली एज्युकेशन सोसायटी, तिचं नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे. मराठा आणि बौद्धांमध्ये वाद लावण्याचा जो प्रयत्न झाला भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर, की मराठा आणि बौद्ध वेगळे वेगळे आहेत, तर दंगल भडकवणाऱ्या माकडांनो, मराठ्यांचं आणि बौद्धांचं नातं काय सांगतो पहिल्यांदा. बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांचा पहिला पुतळा हा मराठ्यांनी उभारला, ज्याचं नाव आहे भाई माधवराव बागल, ज्यांनी कोल्हापूरच्या बिंदू चौकात बाबासाहेबांचा पहिला पुतळा उभारला. बाबासाहेब तेव्हा जिवंत होते. बाबासाहेबांना अमेरिकेत जाण्यापूर्वी शिष्यवृत्तीची मदत ज्यांनी केली ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे जातीचे मराठा होते. बाबासाहेबांना 4थीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बुद्ध चरित्र देणारे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी हे जातीचे मराठा होते. बाबासाहेबांची ओबीसीची चळवळ विदर्भासह पूर्ण वऱ्हाड आणि महाराष्ट्रात चालवणारे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे कुणबी देशमुख मराठा होते. बाबासाहेबांना सखा मानून रमाईला आपले बहीण मानणारे आणि हत्तीवर साखर वाटणारे बाबासाहेब मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर हे कोल्हापूरचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज हे जातीचे मराठा होते. बाबासाहेब आंबेडकर नाम विस्तार लढ्यामध्ये औरंगाबादच्या ज्यांनी जीवाचं पहिलं बलिदान दिलं ते ढाणे हे सुद्धा जातीचे मराठा होते. या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भेटावं, मराठ्यांनी जीव दिला. आणि इकडं ज्याच्या घरी नाही खायला पीठ त्याला कशाला हवं विद्यापीठ. इकडे इकडची कोल्हेकुई अशी सुरू होती, पण मराठा बांधव लढत होते की नाही बाबासाहेबांचं नाव असलंच पाहिजे. रामानंद तीर्थचं नाव नांदेड विद्यापीठाला आहे. कुठलं आंदोलन नाही, काही नाही हो. मला तर रड येतो कधी कधी की आमचे एवढे मोठे महामानव एकाही महामानवाचं एकाही स्टेशनला नाव नसावं. लोकमान्य टिळक कुर्ला स्टेशन, बाल गंगाधर तिलक झेलम एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म नंबर 2 पर आने वाली है. अरे आमच्या महापुरुषाचं नाव एखाद्या रेल्वे स्टेशनला, अण्णाभाऊ साठेचं नाव पाहिलं का तुम्ही कुठं? अण्णाभाऊ साठे मथुरा एक्सप्रेस येते का तुमच्या स्टेशनला? अण्णाभाऊ साठेचं नाव दिसत नाही कुठं. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा